नमस्कार मित्रांनो, आज तारिणी मालिकेत असा मोठा ट्विस्ट आला की संपूर्ण खांडेकर कुटुंब हादरून गेलं. एका बाजूला युवराज पोलीस स्टेशनमध्ये जे मॅडम समोर घाबरलेला दिसला, तर दुसऱ्या बाजूला घरात रडारड आणि राग आणि ताणतणावाचं वातावरण होतं. आणि शेवटी पुढच्या भागाची झलक अशी दाखवली की कौशिकी आणि जे मॅडम यांच्यात मोठा संघर्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या भागाची सुरुवात फ्लॅशबॅकने होते. काल जे मॅडम खांडेकरांच्या घरी येऊन तारिणीच्या जबाबामुळे युवराजला अटक करून घेऊन गेल्या होत्या. तोच प्रसंग पुन्हा एकदा दाखवला जातो. त्यानंतर तारिणी केदारशी बोलत असते. ती म्हणते जे मॅडमनी कोणताही विचार न करता थेट युवराजला अटक केली. हे सगळं इतक्या पटकन घडलं की तिलाही विश्वास बसत नाही. इतक्यात केदारला जे मॅडमचा फोन येतो. त्या म्हणतात, युवराज तुमचा नातेवाईक असला तरी मी माझं कर्तव्य केलं आहे. अशा गुन्हेगारांना मोकळं सोडणं योग्य नाही. केदार विचारतो, मॅडम युवराज काही बोलला का? त्यावर जे मॅडम म्हणतात, अजून तो काही कबूल करत नाही, पण चौकशी सुरू केली आणि योग्य वेळी तो सत्य सांगेल. आणि गुन्हेगाराला कसं बोलतं करायचं आहे हे जेला बरोबर माहिती आहे, कारण जे बोलते ते करते. हे ऐकून तारिणी थोडी काळजी व्यक्त करते. ती म्हणते की इतक्या घाईत अटक करायला नको होती. मात्र जे मॅडम लगेच तिला थांबवतात. त्या स्पष्ट सांगतात की पोलिसांना काम करताना कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू नयेत. तारिणी लगेच माफी मागते आणि सांगते की तिचा तसा अर्थ नव्हता. यानंतर जे मॅडम तिचं कौतुक करतात. त्या म्हणतात, मला तुझा अभिमान आहे. तू त्या घराची सून असूनही तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावलं. इतक्यात कत्री जेवणाचा डबा घेऊन येतो. जे मॅडम सांगतात की हा डबा त्यांनी ऑफिसर म्हणून नाही, तर वसुधाताईंची मुलगी म्हणून तारिणीसाठी पाठवला आहे. वसुधाताईंनी त्यांची खूप काळजी घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या मुलीची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे ऐकून तारिणी भावूक होते. जे मॅडम तिला जेवण करून घ्यायला सांगतात आणि काही अडचण आली तर लगेच फोन करायला सांगतात. यानंतर सीन थेट खांडेकरांच्या घरी जातो. युवराजच्या अटकेनंतर निशी पूर्णपणे कोसळलेली असते. ती रडत रडत त्याच्यासाठी डब्बा भरत असते. तिला सतत युवराजची काळजी वाटत असते. तो जेवला असेल ना, कुठे झोपला असेल, त्याला काही त्रास तर होत नसेल ना, असे प्रश्न तिच्या मनात असतात. ती म्हणते, मी त्याची बायको आहे. मला त्याला भेटायचं आहे. गरज पडली तर मी पोलिसांशी भांडेन. हे पाहून पद्मिनी आणि चेतना दोघीही चिंतेत पडतात. पद्मिनी निशीला धीर देत म्हणते, युवराज निर्दोष आहे आणि तो लवकरच घरी परत येईल. पण त्याचवेळी पद्मिनीच्या मनात तारिणीबद्दलचा राग आणखी वाढलेला असतो. ती ठरवते तारिणी आणि केदारला या घराजवळही फिरकू देणार नाही. दुसरीकडे घराबाहेर तारिणी आणि केदार कत्री उभे असतात. कत्री दोघांनाही जेवण करण्यासाठी खूप आग्रह करतो. पण तारिणी म्हणते की अशा परिस्थितीत तिच्या घशाखाली घास जाणार नाही. तेवढ्यात पद्मिनी बाहेर येणार असल्याचं लक्षात येताच तारिणी कत्रीला ताबडतोब तिथून निघून जायला सांगते. शेवटी कत्री तिचं ऐकून निघून जातो. पद्मिनी बाहेर येताच तारिणी निशीची विचारपूस करते, पण पद्मिनी तिच्यावर खूप संतापलेली असते. ती म्हणते, खोटी काळजी दाखवण्याची गरज नाही. तुझा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलाय. केदार तारिणीची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, पण पद्मिनी दोघांनाही सुनावते आणि स्पष्ट सांगते की या घरात त्यांना आता कधीच जागा मिळणार नाही. तारिणी मात्र शांत राहते. ती फक्त एवढंच म्हणते की मोठी माणसं रागवली म्हणून नाती तुटत नाहीत. पण पद्मिनी तिचं एकही ऐकून घेत नाही. यानंतर सीन पोलीस स्टेशनमध्ये जातो. जे मॅडम युवराजला चौकशीच्या खोलीत घेऊन जातात. युवराज खूप घाबरलेला असतो. तो सतत आपण निर्दोष असल्याचं सांगत राहतो. जे मॅडम त्याला सांगतात की या खोलीत आल्यावर मोठे मोठे गुन्हेगारही खरं बोलायला लागतात. यानंतर त्या युवराजसमोर 3 पर्याय ठेवतात. पहिला, सगळा गुन्हा कबूल कर. दुसरा, काय होऊ शकतं याची कल्पना करून घाबर. आणि तिसरा, जर तू खरोखर निर्दोष असशील तर ते सिद्ध कर. सुरुवातीला युवराज खूप घाबरतो, पण जे मॅडम जेव्हा तिसरा पर्याय सांगतात तेव्हा त्याला थोडा दिलासा मिळतो. मात्र जे मॅडम लगेच त्याचा भ्रम तोडतात.
त्या ठामपणे सांगतात, माझ्या तावडीत आलेला गुन्हेगार इतक्या सहज सुटत नाही. इतक्यात एक पोलीस येऊन सांगतो की कौशिकी खांडेकर पोलीस स्टेशनमध्ये आली आहे. हे ऐकताच युवराजच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास दिसू लागतो. त्याला वाटतं की आता कौशिकी येईल आणि त्याची सुटका करून जाईल. पण जे मॅडम फक्त हसतात आणि म्हणतात, बघूया. यानंतर सीन बेलसरे यांच्या घरी जातो. रेखा वारंवार निशीला फोन करत असते. शेवटी निशी फोन उचलते. तिचा रडका आवाज ऐकताच रेखा घाबरते. निशी रडत सांगते की पोलिसांनी युवराजला अटक केली आहे आणि हे सगळं तारिणीमुळे झालं आहे. हे ऐकून रेखाला मोठा धक्का बसतो. तिला तारिणीवर खूप राग येतो. दरम्यान खांडेकरांच्या घराबाहेर दयानंद खांडेकर बाहेर येतात. ते थेट तारिणी आणि केदार समोर येऊन हात जोडतात. हे पाहून तारिणी घाबरते आणि त्यांना थांबवते. दयानंद भाऊक होऊन म्हणतात, माझ्यामुळे माझी दोन्ही मुलं रात्रभर घराबाहेर उभी राहिली. मी बाप म्हणून हरलो. त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण तारिणी त्यांना धीर देते. ती म्हणते, बाबा तुम्ही हरलेले नाही. तुम्ही नेहमी योग्य गोष्टींची साथ दिली. आई म्हणून पद्मिनी काकूंनी जे केलं ते त्यांच्या जागी योग्य होतं आणि तुम्ही नवरा म्हणून त्यांचा आदर केला. त्यात तुमची काहीच चूक नाही. हे ऐकून दयानंद आणखी भावूक होतात. केदारही त्यांना धीर देतो. दुसरीकडे रेखाचा राग अजून वाढत जातो. ती माधवांना सांगते की तारिणीमुळे तिच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. माधव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण रेखा कोणाचंच ऐकून घेत नाही. ती ठामपणे म्हणते, मी आत्ताच्या आत्ता खांडेकरांच्या घरी जाणार आहे. माझ्या जावयाला न्याय मिळायलाच हवा. असं म्हणत ती रागाच्या भरात घराबाहेर पडते. माधव तिच्या मागे जातात, पण रेखा थांबत नाही. दरम्यान तारिणी पुन्हा दयानंद खांडेकरांना म्हणजेच बाबांना समजावते. ती म्हणते, बाबा आज आम्ही घराबाहेर असलो तरी आपल्या नात्यात कधीच अंतर येणार नाही. बापाचं प्रेम कधीच संपत नाही. तारिणीचं हे बोलणं ऐकून दयानंद यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. तेवढ्यात चेतना काकू बाहेर येतात आणि सांगतात की कौशिकीला फोन लागला. कौशिकीला सगळं कळलं आहे. ती थेट पोलीस स्टेशनला गेली आहे. हे ऐकून दयानंद म्हणतात, कौशिकी गेली आहे म्हणजे आता काहीतरी मार्ग निघेल. युवराज घरी परत आलाच पाहिजे. यातच सगळ्यांची भलाई आहे. नाहीतर घराचं वातावरण आणखी बिघडत जाईल. आणि याच भावनिक वातावरणात आजचा भाग संपतो. पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये सर्वात आधी कौशिकी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली दिसते. जे मॅडम तिला म्हणतात, युवराजची चौकशी करायला आम्हाला अजून थोडा वेळ लागणार आहे. हे ऐकून कौशिकीचा राग आणखी वाढतो. दुसरीकडे रेखा थेट खांडेकरांच्या घरी पोहोचते आणि तारिणी आणि केदार समोर ठामपणे म्हणते, माझे जावई युवराज या घरात पुन्हा सन्मानाने परत आलेच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत. यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनचा सीन दाखवला जातो. जे मॅडम कौशिकीला ठाम शब्दात सांगतात, जेच्या तावडीत सापडलेला माणूस इतक्या सहज सुटत नाही आणि त्याला कोणीही सोडवू शकत नाही. हे ऐकून कौशिकीचा राग अनावर होतो. दुसरीकडे केदार तारिणीला म्हणतो, कौशिकी ताई कितीही प्रयत्न करत असल्या तरी जे मॅडमच्या तावडीतून युवराजची सुटका होणं सोपं नाही. आणि प्रोमोच्या शेवटच्या दृश्यात कौशिकी पुन्हा एकदा जे मॅडम समोर उभी राहते. ती गंभीर आवाजात म्हणते, माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि माझ्या कुटुंबासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि प्रोमोच्या शेवटच्या दृश्यात कौशिकी पुन्हा एकदा तारिणीसमोर उभी राहते आणि ती म्हणते, तू खरंच गुलाबला आपल्या घरात पाहिलं होतंस? तारिणी कोणताही विचार न करता शांतपणे हो असं उत्तर देते. आणि याच मोठ्या प्रश्नावर पुढच्या भागाची उत्सुकता शिंगेला पोहोचते. तर मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेच्या भागात इतकंच. आजच्या भागात भावना, संघर्ष आणि सस्पेन्स या तिन्ही गोष्टी भरभरून पाहायला मिळाल्या. आता सगळ्यांचं लक्ष पुढच्या भागाकडे लागलं आहे. कौशिकी खरंच युवराजची सुटका करू शकेल का? रेखा आणि तारिणी यांच्यात पुढे काय होणार? आणि जे मॅडम युवराजकडून खरं बाहेर काढण्यात यशस्वी होतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहेत.
मित्रांनो, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तारिणी मालिकेचे रोजचे अपडेट्स, प्रोमो, सविस्तर एपिसोडचे रिव्ह्यू सर्वात आधी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.